लोकप्रतिनिधी झाला, त्यानं लोकांची कामं करावी, मदत करावी, काम करायला रोज भरपूर वाव असतो. पण ते सोडून देऊन कोणाच तरी इशाऱ्यानं तुम्ही उद्योग करीत बसले तर तुमचं तर काय चांगलं व्हायचं नाही, पण तालुक्याचं वाईट करून जाल रे तुम्ही. हे गरीब कार्यकर्ता आहे, पण विनाकारण अटक झाली बरं का त्याला सुद्धा. त्याच्या म्हणजे तो बनला तुमची बहीण आणि मी, याचा अर्थ त्याच्या मंडळीसह त्याला अटक. गरीब कार्यकर्त्याला नवच हे झालं. 353 सहज 307 तर कुठेही करायचा. आणि ते पोलीस दल, अरे काय तुम्ही काय घरगडी असल्यासारखं वागता, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. कोणतरी काहीतरी सांगायचं आणि त्या पद्धतीने यांनी सूड घ्यायला सुरुवात करायची, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रशासन प्रशासनासारखंच वागलं पाहिजे. मी असं म्हणतो की माझा कालखंड तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्यात दाखवून द्या बरं एखाद्याचा कोणी विनाकारण त्रास दिलाय, कुठं विनाकारण जेलमध्ये घातलं. पोलीस स्टेशनला चुकून फोन माझा नसायचा, मी सांगितलं होतं जो चुकला असेल त्याला शिक्षा करा, ज्याला त्रास झाला त्याला त्रास देऊ नका, हे वाक्य होतं. मी कधी त्याच्यात राजकारण पाहिलं नाही. हे असताना या तालुक्यात आता काय चाललं याचा गांभीर्यपूर्वक तुम्ही विचार केला पाहिजे.